कानाकोपऱ्यातून सुनीलजी गोडविंदर साहेबांचे असंख्य मित्र, असंख्य कार्यकर्ते आणि आज 222 सरकार आदरणीय सुधाकर भाऊ गारे आणि नितीन दादा सावंत यांची देखील उपस्थिती या क्रीडा स्पर्धेला लाभणार आहे. कुणालच्या बॅट मधून ऑन साइडला पॉवर प्ले मध्ये कुणालची पॉवर आलाय चौकार. माधव ठाकरे सरांची एक एक झलक आपल्याला बघायला मिळते. मंचावर बसलेले सगळे पाहुणे आमच्या आश्चर्यचकित की 57 वय वर्ष. संजयजी काळन साहेब देखील विचारात पडलेत की 57व्या वयामध्ये देखील कमरेचे इतके ठुमके माधव ठाकरे सरांचे. या चौकाराने धावा आहेत त्यात 14. बॉल संपले जय डायरेचे 5. पहिली ओव्हर आहे पॉवर प्लेची. कुणाल दाबणे आणि रोशन आडावने अटॅक केला. नेरळ 11 टीम बॅटिंग करते. लास्ट बॉल कुणालचा स्ट्रोक सरळ चाललाय चेंडू सीमा पार. 4 धावांनी इथून फिनिश होईल ओव्हर. पहिल्या ओव्हर मध्ये रन झालेत 18. डीजे पहिल्या ओव्हर मध्ये जयने 18 धावा केला. कुणाल दाबने 2 बॉल 8 आणि रोशन आडाव 4 बॉल मध्ये 9. 1 वाईड अशा 18 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. चला बॉलिंग अटॅक लगेच आपण सुरू करा. खरं तर तुमच्या विनंतीला मान देऊन आयोजक सूरज गोडविंदे यांनी हा सामना 5 षटकांचा ठेवलाय. त्यामुळे टाइम अजिबात घेऊ नका. प्रत्येक बॉल नंतर, प्रत्येक ओव्हर नंतर जर का आपण टीम मीटिंग घेत राहिलो तर बराचसा टाइम जाईल. आणि आता आमचे दोन्ही अंपायर मैदानाच्या आतमध्ये. DK कडव सर आज त्यांची ड्रेसिंग जबरदस्त आणि त्यांच्या साथीला माधव ठाकरे सर 99 सरकार. डीजे करण आज आपण खूप चांगलं संगीत वाजवा. जिथे मात्र आज DK कडव सर यांचाही डान्स आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे दोन्ही आमच्या अंपायरची जुगलबंदीच असेल. दुसऱ्या ओव्हर मध्ये आला तो विजय डायरे. रोशन आडाव स्ट्रायकर एनला उभा आहे. विजय डायरे आला सेकंड ओव्हर मध्ये. धावा आहेत पहिल्या ओव्हर मध्ये 18. प्रियेश बाबरे सरांचे आगमन. बाबूशाह सर देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झाले. दोन्ही आमच्या कॉमेंटेटरचं सहर्ष स्वागत. 1 ओव्हर 18 विजय सुरू करतोय. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर रोशन आडाव अंदाज घ्यावा लागेल. खाली झुकला होता असं वाटतं कदाचित स्ट्रोक बनवण्यासाठी. त्याने बनवलेली जागा कदाचित गोलंदाजासाठी डेंजर ठरेल. पण विजय डायरे मागच्या 3 वर्षामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला खेळाडू आहे पिंपलोली परिसरातून. आणि त्याच्यावरती विश्वास आहे संघाचा. एक टॉप क्लास ऑलराऊंडर म्हणून मागच्या 3 वर्षामध्ये तो उदयास आलाय. आणि त्याच्या विरोधात रोशन आडाव इथून लगातार दुसरा बॉल डॉट. ही ताकद आहे विजय डायरेच्या गोलंदाजीची. आणि समोर कितीही अनुभवी फलंदाज असो त्याला थांबवण्याची क्षमता विजय डायरे मध्ये. आणि थर्ड वर्डी टीमला बिलॉंग करणारा खेळाडू आज पिंपलोली ग्रामपंचायत परिसराचं नाव करण्यासाठी आणि पिंपलोली ग्रामपंचायत परिसराचा क्रिकेट किती टॉप लेवलला गेलंय दाखवत असताना नेरळ 11च्या रोशन आडावला 2 बॉल मध्ये 2 डॉट बॉल फेकलेत. तिसरा बॉल इथून मात्र कट केलाय. समोर खेळाडू रनआउटची चान्स. हातात चेंडू आला नाही. थ्रो मिस. परत एकदा चान्स. डायरेक्ट हिट मिस. धावा धाव भागमभाग. दुसऱ्यांदा असं घडलं की 2 वेळा रनआउटच्या चान्सेस गमावलेले आहेत. सिंगल आली रोशन आडावच्या बॅट मधून. कुणालने ओळखले की रोशन आडावसाठी विजय डायरे थोडा घातक बॉलिंग करतोय. रोशन आडावच्या बॅटला चेंडू लागत नाही या परिस्थितीचा त्याने अंदाज घेतला आणि स्ट्राईक रोटेट केली. आता विजय डायरेच्या अगेन्स्ट उभा आहे तो कुणाल दाबणे. अगदी 3 वर्षापूर्वी करता याच कुणाल दाबण्याची बॅटिंग बघत विजय डायरेने क्रिकेटला सुरुवात केली असावी. आज त्याच्या विरोधात तो बॉलिंग करतोय. 19 धावा आहेत. कुणालच्या बॅट मधून ऑन साइडला
विजय डायरेच्या विरोधात हल्ला बॉल ठोकला षटकार. नाही केला कोणी. बॉल 25. कुणाल दाबने स्ट्राइक रोटेट झाले आणि त्यानंतर मात्र आक्रमण आहे कुणाल दाबनेचं. विजयचा बॉल पायावरती लागलाय, हलकीशी आपिले पण थांबवले कुणालला. रन मिळणार नाही, षटकार जरूर कुणालने मारला पण त्यानंतर लगेच पलटवार विजय डारेचा. 5 चेंडू विजयचे कंप्लीट झाले, दावा दिला त्याने अवघ्या 7. पहिल्या ओव्हर मध्ये 18 होत्या, 5 बॉल मध्ये विजय डारेने कंट्रोल मध्ये आणले, 7 दिल्यात. लास्ट बॉल आहे. बॅट वरती फुल टॉस, पॉवरफुल स्ट्रोक. परत एकदा कुणालच्या बॅट मधून आलाय सिक्सर. मध्ये 4 डॉट बॉल ते खेळलेत. विजय डायरेने 3 डॉट बॉल काढले. पहिल्या बॉलर जय डायरेने 1 डॉट बॉल टाकला. म्हणजे 12 मधले 4 डॉट बॉल जाऊन सुद्धा 2 ओव्हर मध्ये धावा आहेत 31. कुणालने 2 सिक्सर 2 चौकार मारले. म्हणजे 5 चेंडू मध्ये 20 धावा कुणाल दाबनेने केला आणि त्याच्या सोबतीला रोशन आडाव 7 बॉल मध्ये 10. रोशनचा स्ट्राइक रेट थोडा कमी राहिलाय आणि आता त्याच्या विरोधात आलाय तो मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती भारत कालन. भारत आलाय ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल रोशनचा फटका हवेत आहे, मिड ऑफ मध्ये खेळाडू नव्हता. इथून सिंगल घेतली जाईल, स्ट्राइक रोटेट होईल. रोशनच्या बॅट मधून स्ट्रोक येत नाहीयेत, त्यामुळे कुणालला जास्तीत जास्त स्ट्राइक घेणं हे आता मॅन्डेटरी बनलं. आणि नेरल 11चा स्कोर आहे 32. आणि ज्यांच्या नसा नसा ज्यांच्या रक्तात क्रिकेट आहे, ज्यांनी आपल्या हातावरती आपल्या शरीरावरती क्रिकेटची बॅट आणि बॉलचा टॅटूज काढलाय, ते सुभाष सोनावले अर्थात तांबे सरांचे आगमन. तांबे सर आपलं सहर्ष स्वागत. दुसरा बॉल शरीराला लागून फर्स्ट स्लिप कडे बॉल गेला. भारत काळाने कुणाल दाबनेच्या विरोधात हा चेंडू डॉट आलाय. कुणाल दाबने प्रत्येक बॉल वरती बिगिट खेळण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे स्ट्रोक सिलेक्शन चांगलं आहे, टायमिंगही परफेक्ट होत आहे. त्यामुळे कुणाल दाबलेच या स्कोरला फार मोठ्या उंचीने पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि ही विकेट ग्रामपंचायत पिंपलोली परिसर लीग साठी अत्यंत इम्पॉर्टंट. कुणाल दाबनेला आउट करण्यासाठी स्ट्रॅटेजी बनवली आहे, म्हणून भारत काळ्यांना बॉलिंग साठी आणलंय. कदाचित भारतचा वेग, भारतचा टप्पा कुणालच्या विरोधात. कुणालच्या बॅट मधून हवाई सफर, चेंडू सीमा पार. कुणालचा तिसरा षटकार. त्याचबरोबर या क्रीडा नगरीमध्ये मधुकर सोनावले दादा यांचं देखील आगमन होत आहे. मधुकर दादा आपलं सहर्ष स्वागत. वाढदिवसाच्या आज बरेचसे केक इथे कापले जातील. सुनीलजी गोविंद साहेबांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे आज होणार आहे. आजची पहिली रात्र सुरू झाली आणि पहिला केक खरं तर आमचे बरेचसे पाहुणे होते, त्यांच्या माध्यमातून यस भूमी 11 मांडा संघ 15 मिनिटात येतोय. यस 10 मिनिटाच्या अंतरावरती. चला फास्ट खेळा विनंती करतोय. टीम भारत काळांवरती देखील सिक्सर मारलाय. कुणालने 3ही बॉलरला सिक्सर मारलाय. कुणालच्या विरोधात नो बॉल टाकलाय, मागे बॉल चाललाय.
लॉंग लेगला नो प्लस चौकार. ठेवलं या बक्षीस कर्जत तालुक्याच्या साऱ्या संघाचा समावेश. लाख मोलाचं त्यानं ठेवलं या बक्षीस कर्जत तालुक्याच्या साऱ्या संघाचा समावेश. सूरज घोडविंदे करतोय सन्मान साऱ्या खेळाडूंचा. सूरज घोडविंदे करतोय सन्मान साऱ्या खेळाडूंचा. भव्य चषक ठेवलाय सुनील घोडविंदे दादानी मानाचा. थँक्यू डेजा, थँक्यू डेजा. 5 धावा दिल्यात भारत काळनने आणि आता कुणाल दाबने नॉट आउट 8 चेंडू मध्ये 30 धावांवरती खेळतोय. एक्झिबिशन मॅच मध्ये ग्रामपंचायत पिंपलोली परिसर टीमच्या विरोधात कुणाल दाबलेचा अटॅकिंग मोड आणि येत्या 10 मिनिटात भूमी 11 मांडा आणि कानोर बॉईज हे संघ इथे उपस्थित होतील आणि पहिली मॅच यानंतर होईल. यावेळेला फ्री हिटचा बॉल होता ऑन साइडला, तेवढा प्रॉपर कनेक्शन नाही. कुणाल दाबने इथून फक्त सिंगल मिळायला हवी होती पण दुसरी रन देखील चान्स दिली. थ्रो थोडा चुकीचा झाला. 2 धावा मिळाल्यात कुणालला. 2 धावांनी टीमची टोटल पोहोचली आहे 45. 45 4 बॉल भारतच्या आणि धावा आहेत 45. पिंपलोली परिसरातील सर्व आमचे लाडके प्रेक्षक आज आपल्या टीम मधील जे खेळाडू आहेत नेरळ 11 टीमच्या विरोधात कसे दमदार खेळ करतील ते पाहण्यासाठी आलेले आहेत. नेरळचा कुणाल प्रत्येक बॉलर वरती डेंजरस ठरला. आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू डेजय. सुनीलजी गोडविंदे साहेबांचा वाढदिवस. फुल टॉस कुणालच्या बॅट मधून आणखीन एक सिक्सर. 55 धावा या सिक्सरने आणि नो बॉल सोबत आला. नो बॉल म्हणजे मिळेल आणखीन एक रन नो बॉलची. 56 धावा आणि या दरम्यान पाहुण्यांचं आगमन होत आहे. खरं तर 222 सरकार सुधाकर भाऊ गारे यांचे कट्टर समर्थक मी म्हणेल आणि पक्की राष्ट्रवादी म्हणजे विठ्ठलजी गवळी साहेब आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होतं. साहेब आपलं सहर्ष स्वागत. बॉल सूरज पाठवा. समोर जे आमचे व्हॉलेंटियर कृपया आपण लक्ष द्या की चेंडू गेल्यानंतर लगेच आपण तो पाठवा. आमचे अंपायर त्या ठिकाणी ते योग्य निर्णय घेतील आणि विठ्ठलजी गवळी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांसाठी एक लक्की कूलर असणार आहे. लकी प्रेक्षकाला कोण आज तो लकी ड्रॉ मध्ये जिंकेल. 7 धावा. ओके थँक्यू. चला फ्री हिटचा बॉल आहे. समीर बिर्ला यांचं देखील आगमन. कुणाल दाबने आज बरसतोय. 11 बॉल 42 वरती तो नॉट आउट आहे. 42 ऑन. कुणालचा स्ट्रोक. फ्री हिटचा बॉल परत एकदा मागे चाललाय चेंडू. बाउंड्री पार. आणखीन एक धमाका कुणाल दाबण्याचा. 1 मोर हिट 1 मोर सिक्सर. आणि कुणाल दाबने 12 बॉल मध्ये 48. 3 ओव्हर मध्ये 62 धावा नेरळ 11 टीमच्या. पहिल्या ओव्हर मध्ये जयने 18 दिल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये 13 धावा आणि त्याचबरोबर हे मैदान या क्रीडा स्पर्धेसाठी करता आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिलं स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा पाडाचं हे मैदान. भाकरीचा पाडा ग्रामस्थांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगणावरती कर्जत तालुक्यातील कित्येक मोठमोठ्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि कर्जत तालुक्याची आमच्या कालही दामतच्या एका कॅप्टनने सांगितलं की स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा पाडा मैदान हे तालुक्याची शान आहे. 3 ओव्हर मध्ये 62. चला टाइम अजिबात घेऊ नका. 5 ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला 25 मिनिटात टाकायचे आहेत. भूमी 11 मांडा आणि कानोर बॉईज या दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा कारण आजच्या रात्रीमध्ये हाय व्होल्टेज मॅचेस असणार आहे. टॉप टीम
आज एकमेकांच्या विरोधात खेळतात, पण सध्या टॉप परफॉर्मन्स चालू आहे मैदानावरती नेरल 11चा. विजय डायरे ज्याने 13 धावा दिल्या होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये, तो परत एकदा आलाय रोशन आडावच्या विरोधात. पहिला बॉल कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरून, खेळाडू जय पाटला करतोय, बॉल चाललाय वेगाने, चेंडू सीमा पार. 66 ऑन बोर्ड. विजयचा बॉल, रोशनचा फटका, कॉर्नर कडे इथून सिंगल मिळेल. 67 धावा झाल्या त्या सिंगलने. नेरल 11 संघ या मॅच मध्ये 5 ओव्हर मध्ये किमान 100 पार धावा उभारेल असं आता बऱ्याचशा प्रेक्षकांचं प्रेडिक्शन आहे. कुणाल दाबणे 50च्या उंबरठ्यावरती. 12 बॉल मध्ये 48 धावा कुणाल दाबण्याच्या बॅट मधून आल्यात. 50 कंप्लीट करणार की विजय? कुणालला आउट करणार. बराच उंच बॉल, खेळाडू नाहीये, नो मॅन लँड्स मध्ये बॉल पडलाय, चाललाय चेंडू सीमा पार, एकदा टाळा होऊन जाऊ द्या. कुणाल दाबणे 13 चेंडू मध्ये 50 ठोकलीये. कुणाल दाबणे इथून बॅट वर करत प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय. काय इनिंग राहिली आहे कुणाल दाबण्याची, पहिली 50 या स्पर्धेची. माजी पंचायत समिती सदस्य चषक 2026 3 रात्रीमध्ये जे कोणालाही जमलं नव्हतं ते कुणाल दाबणेने एक्झिबिशन मॅच मध्ये करून दाखवलंय. 13 बॉल 52 धाव्यावरती नॉट आउट. त्याच्या बॅट मधून सिक्सर आले 5, त्याच्या बॅट मधून चौकार आले 5 आणि 1 दुहेरी धाव. बरोबर 52 धावा, म्हणजे 52 मधल्या 50 बाउंड्रीने केल्यात. कुणालसाठी विजय डारेचा हा डॉट बॉल आहे. खतरनाक बॅटिंग करतो कुणाल दाबणे. आतापर्यंत त्याने ज्या 52 धावा केल्यात 50 धावा फक्त षटकार आणि चौकाराने त्याने केल्यात. नेरल 11 टीम सध्या मजबूत स्थितीमध्ये आणि धावा संख्या 71 आहे ऑन बोर्ड. विजय डायरे राऊंड विकेटने आला यावेळेस. परत एकदा जागा बनवली, ऑन साइडला खेचलाय, कॅच ड्रॉप स्क्वेअर लेग मध्ये. परत एकदा मिस्टेक. चान्सेस भरपूर दिल्या कुणाल दाबणे. 2 वेळा रनआउट गमावली, यावेळेस कॅच देखील ड्रॉप झाली आणि एक सिंगल आली. धावा 72. आणि या दरम्यान आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे माजी सदस्य, ग्रामपंचायत माजी सदस्य आदरणीय पांडुरंग भिवा डायरे आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते युवा डॅशिंग सचिन दादा डायरे यांचं देखील आगमन झालं. मी दोघांनाही विनंती करेल, साहेब आपण मंचावरती या. घोडविंद साहेबांच्या वतीने स्वागत. आणि आणखीन एक फटका विजयच्या विरोधात, चाललाय चेंडू बाउंड्री पार. 76 धावा नेरल 11 टीमच्या. विजय डायरेचा 4थ्या ओव्हर मध्ये हा खेळ इथून सध्या समाप्त झाला. 4 ओव्हर मध्ये 76. 100 धावा नेरल 11 संघ उभारेल का? कारण ग्रामपंचायत पिंपलोली परिसर लीग जेव्हा होते ना त्यावेळी अशा धावा हेच खेळाडू चेस करतात. त्यामुळे नेरल 11 ने जर 100 पेक्षा कमी केला ना तेव्हा जिंकण्याचा चान्स कमी होईल. सचिन दादा डायरे यांचं आगमन, पांडुरंग भिवा डायरे यांचं देखील सहर्ष स्वागत. बरेचसे पाहुणे आहेत, आज प्रचंड गर्दी आहे मंचावर. नेरल 11 टीमला देखील थोडी धास्ती होती की स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरेचा वरती होम ग्राउंड असणाऱ्या प्लेयरच्या विरोधात आम्हाला खेळायचंय. सुरुवात थोडी कठीण झाली होती. पहिल्या 2 ओव्हर असं वाटलं की पहिल्या 2 ओव्हर मध्ये 2 वेळा रनआउट चान्स गमावली, पण तिथून मागे वळून पाहिलं नाही, एकही बॅटरला अजून आउट केलं नाही गोलंदाजांनी. बरेचसे ऑनलाईन व्ह्युअर्स या मॅचचा आनंद घेतात की एक्झिबिशन मॅच मध्ये पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील सर्व खेळाडू आपल्या परफॉर्मन्सने मैदानाच्या आतमध्ये ती छाप सोडतील का, नेरल 11 टीमला पराभूत करतील का, याची चर्चा बरोबर. कारण कर्जत वर्सेस खालापूर जेव्हा एक्झिबिशन मॅच होते त्यावेळी देखील संपूर्ण कर्जतकर खालापूरकर त्या मॅच कडे आवर्जून बघताना यावर्षी 2 लगातार मॅच झाल्या तिथे कर्जत 11 ने विजय साकारलेला आहे. आता नेरल 11 जिंकणार की पिंपलोली ग्रामपंचायत परिसर ही टीम जिंकणार? 4 ओव्हर 76. आता एक शेवटची ओव्हर बाकी आणि अमोल जाधव या वर्षीचा चांगल्या टच मध्ये असणारा प्लेअर अमोल जाधव बॉलिंग ट्रॅक वर आलाय, ज्याने आपल्या गोलंदाजीने रोशन वाघ माफी असावी. पहिलाच बॉल रोशन वाघच्या विरोधात, कॅच पकडली जाईल का? आणि पहिली विकेट हातात येता येता राहिली.
दुसऱ्या रन साठी तिसऱ्यांदा रनआउट गमावलाय. तिसऱ्यांदा रनआउटची चान्स गमावली आणि कुणाल दाबनेने आपल्या बॅटमधून परत एकदा 2 धावा ऍड केल्यात. 78 धावा आहेत. रोशन वाघ आलेला आहे. 78 धावा. कुणाल दाबने नॉट आउट बॅटिंग करतोय आणि ही विकेट तिसऱ्यांदा रनआउट स्वरूपात आली असती. तिथे देखील फिल्डरने चुकी केली आणि आता शेवटचे बॉल बाकी आहेत ते 5. कुणालच्या बॅटमधून बरोबर गॅप मध्ये ढकलला. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल बाउंड्री लाईन पर्यंत निलेश महालेने बॉल कव्हर केला. 1 रन बॅकअप आहे. 1 रन मिळेल. धावसंख्या 79. मधुकर सोनावले दादा देखील पाहतात की पहिली विकेट कधी येईल. 5 ओव्हर समाप्तीकडे चालल्यात. अजून 4 बॉल बाकी आहेत. 79 धावा. 79. जितूबाई क्षीरसागर यांच्या मनामध्ये तळमळ आहे. विठ्ठलजी गवळे साहेब देखील आवर्जून मॅच कडे बघतायत. रिव्हर्स शॉट. पॉवरफुल शॉट. रिव्हर्स सिक्सर. ताकद नेरल 11 टीमची. 85 धावा या सिक्सरने ऑन बोर्ड लागल्यात. 85. 3 बॉल बाकी आहेत. आता 100 साठी 15च पाहिजेत. परेशजी शिनारे, जयदाजी दळवी, सचिनदादा डायरे, संजयजी काळन, पांडुरंग बिवा डायरे, राजेंद्र विरळे साहेब आणि अशा कित्येक मान्यवर या मंचावरती बदले. संतोष शेठ वैखरे साहेब काउंटिंग करतात की 100ला किती कमी आहेत. आता 3 बॉल बाकी आहेत. 85 धावा फलकावरती आहेत. सुनीलजी गोडोले साहेब आणि संतोष वैखरे साहेब जरी उतरले तरी अशा धावा करतील. आजही ताकद आहे दोघांमध्ये.